जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी मुक्कामानंतर आता पुण्याच्या दिशेने जे आहे ते आता रवाना होताना आपल्याला एकच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील म्हणजे उद्योग नगरीतील हा मुक्काम जो आहे तो आता संपल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ते आता दरमजल करत या ठिकाणी पंढरीचे वारकरी जे आहेत आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी चाललेले एकूण पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड मधील सर्व उद्योगनगरीमधील नागरिक जे आहेत त्यांचं स्वागत करण्याचे या ठिकाणी करत असल्याचे देखील चित्र आपल्याला एकूण दिसते। आपण पाहू शकतो की 5 ते 6 किलोमीटरच्या या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। निगडीपासून ते पिंपरी पर्यंत या रांगा ज्या आहेत आपल्याला वारकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत। आजचा हा मुक्काम झाल्यानंतर पुण्यामध्ये 2 दिवस हा मुक्काम जो आहे आता संत तुकाराम महाराजांचा पालखीचा या ठिकाणी असणार आहे। तत्पूर्वी आता खानाळवाडीतील या विठ्ठल मंदिरामध्ये विसावा जो आहे तो पालखीने घेतलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।